एका डॉक्टर व्यक्तीला एका महिलेचा नाद लागला होता आणि तो तिला दवाखान्यामध्ये बोलून तिच्यासोबत बायकोप्रमाणे सगळं काही करायचा। पण जेव्हा त्या डॉक्टरच्या बायकोला त्याच्या कृत्याबद्दल माहिती झाली तेव्हा मात्र धक्कादायक घडलं आणि ती त्याला सोडून निघून गेली। आणि त्या डॉक्टरनं ज्या महिलेबरोबर त्याचं प्रेम संबंध चालू आहेत तिच्यासोबत लग्न केलं, तिच्यासोबत राहू लागला। पण मात्र जेव्हा त्याची ती दुसरी बायको त्याला सोडून गेली आणि तिसऱ्याच माणसाच्या प्रेमात पडली आणि तिनं तिच्या डॉक्टर नवऱ्याला इंजेक्शन दिलं आणि नको ते कृत्य केलं आणि हा प्रकार मागच्या अनेक दिवसांपासून घडतच होता। नेमकं हे संपूर्ण कन्फ्यूज करणारी स्टोरी आहे तरी काय, कुठं घडले प्रकरण, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नाशिकची। नाशिकमधील मसरूळ परिसर आहे आणि याच परिसरामधले प्रसिद्ध एक डॉक्टर आहेत, त्यांचं नाव आहे डॉक्टर सतीश देशमुख। डॉक्टर सतीश देशमुख यांच्यावर मागच्या 32 दिवसांपासून दवाखान्यामध्ये उपचार चालू होता आणि त्या उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला, त्यांचं निधन झालं। आता निधन झाल्यानंतर हे जे डॉक्टर सतीश देशमुख आहेत यांच्या मुलानं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आणि सांगितलं त्याच्या वडिलाचा जो मृत्यू झाला त्या मृत्यूला कारणीभूत त्याची आई आहे आणि तिनंच यांच्यासोबत असं केलं। आता पोलिसांनी गुन्हा नोंदून घेतला, तपासाला सुरुवात केली आणि डॉक्टर सतीश देशमुख जे आहेत त्यांच्या बायकोला ताब्यात घेतलं आणि त्यांच्या बायकोचं नाव आहे सुहासिनी देशमुख। जेव्हा पोलिसांनी सुहासिनी देशमुख हिला ताब्यात घेतलं, तिचे सगळे काही कॉल डिटेल्स तपासले, तिच्याकडे कसून चौकशी करण्यात आली, तेव्हा सत्य समोर आलं की तिचं एका दुसऱ्याच व्यक्तीबरोबर प्रेम संबंध निर्माण झालेत आणि ती त्याच्या संपर्कात आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे अरुण कांडेकर। अरुण कांडेकर आणि सुहासिनी देशमुख या दोघांचं मागच्या काही दिवसांपासून प्रेम प्रकरण चालू आहे आणि ते डॉक्टर सतीश देशमुख यांच्या दवाखान्यामध्ये येऊन अगदी नवरा बायकोप्रमाणे सगळं काही करायचे, एकमेकांसोबत राहायचे। पण जेव्हा या दोघांना सतीश देशमुख यांनी नकोच त्या अवस्थेमध्ये बघितलं, नको त्या परिस्थितीमध्ये बघितलं, तेव्हा मात्र सतीश देशमुख यांचा पारा सरकला आणि त्यांनी या दोघांनाही भांडायला सुरुवात केली, बोलायला सुरुवात केली। आणि या दोघांना भांडत असताना, बोलत असताना सुहासिनी देशमुख यांनी आणि ते अरुण कांडेकर यांनी या दोघांनीही सतीश देशमुख यांचा काटा काढायचं ठरवलं आणि सुहासिनी देशमुख यांनी तिच्या नवऱ्याला सतीश देशमुख याला इंजेक्शन दिलं आणि इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं आणि बेशुद्ध केल्यानंतर त्यांना त्याच दवाखान्यामध्ये एका वॉर्ड रूममध्ये कोंडून टाकण्यात आलं आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे औषध उपचार त्या ठिकाणी देण्यात आले जेणेकरून त्यांची परिस्थिती बिकट व्हावी, त्यांना उठता येऊ नये आणि काहीच होऊ नये। पण हे सगळं प्रकार सुहासिनी देशमुख यांनी का केला होता, अरुण कांडेकर हा तिच्या संपर्कात का आला होता, तर याच्यासाठी आपल्याला काही दिवस, काही वर्ष मागे जावं लागेल। म्हणजे जेव्हा सतीश देशमुख यांचं लग्न झालेलं होतं आणि ते विवाहित होते आणि विवाहित जीवनामध्ये त्यांच्याकडं उपचारासाठी सुहासिनी यायची आणि सुहासिनी त्यांच्याकडे उपचारासाठी येत असतानाच सतीश देशमुख यांची सुहासिनीवर वाईट नजर पडली आणि वाईट नजर पडली की यांनी तिला इंजेक्शन देऊन नको ते कृत्य करण्याचा प्रकार केला, तिच्यावर प्रेम जडलं आणि तिच्यासोबत सगळं काही केलं। अगदी घरी बायको असून सुद्धा बाहेरच्या महिलेबरोबर म्हणजे सुहासिनी बरोबर सतीश देशमुख यांचं अफेअर, यांचं लव सुरू झालं आणि त्यांचे घराबाहेर संबंध सुरू झाले। जेव्हा सतीश देशमुख यांच्या बायकोला ही गोष्ट समजली तेव्हा तिनं आत्महत्या केली आणि आत्महत्याचं कारण हे सतीश देशमुख असल्याचं सांगितलं आणि त्या पद्धतीची चिठ्ठी सुद्धा लिहिली होती। आणि जेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली होती त्यामध्ये सतीश देशमुख यांना 6 वर्षाची शिक्षा सुद्धा मिळाली होती। पण जेव्हा त्यांच्या पहिल्या पत्नीनं आत्महत्या केली ही सगळी पोलीस कारवाई सुरू होती आणि त्या अगोदरच ते सुहासिनीच्या संपर्कात होते। मग तिच्या संपर्कात असताना तिच्याबरोबर लग्न सुद्धा
केलं होतं आणि लग्न केल्यानंतर त्यांच्या पहिल्या बायकोनं आत्महत्या केली। मग सतीश देशमुख हे जेलमध्ये गेले, 6 वर्षाची शिक्षा भोगत होते। आणि इकडं मात्र जी सुहासिनी देशमुख झालेली होती तिला आता एकटीला राहावत नव्हतं, म्हणून तिनं अरुण कांडेकर याच्यासोबत संपर्क ठेवले होते आणि ती त्या दवाखान्यामध्ये बोलून सगळं काही करायची, त्याच्यासोबतच राहायची। आणि बघता बघता बरेच दिवस बरेच वर्ष निघून गेले आणि जेव्हा सतीश देशमुख हे त्यांची सजा शिक्षा भोगून वापस आले तेव्हा मात्र ते पुन्हा सुहासिनीबरोबर राहू लागले, त्यांचा संसार सुरू करू लागले। पण मात्र या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये सुहासिनीनं नेमकं काय केलं याची जाणीव सतीश देशमुख यांना नव्हती। पण एक दिवस अचानक 10 डिसेंबर 2023 रोजी सतीश देशमुख यांनी त्यांच्या बायकोला दवाखान्यामध्ये त्या व्यक्तीबरोबर नको त्या अवस्थेत नको त्या परिस्थितीमध्ये बघितलं आणि मग त्यांनी त्या दोघांना विरोध केला आणि तिथंच या 3 जणांचे भांडणं लागले। मग याच भांडणामध्ये मग ते जे 2 संशयित आरोपी आहेत सुहासिनी देशमुख आणि अरुण कांडेकर या दोघांनी बळजबरीनं डॉक्टर सतीश देशमुख यांना इंजेक्शन दिलं झोपीचं आणि त्यानंतर विविध प्रकारचे इंजेक्शनं देऊन त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला आणि मग त्यांना दुसऱ्या दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि तिथं त्यांच्यावर उपचार सुरू होते। 32 दिवस त्यांच्यावर उपचार चालले, पण मात्र नंतर त्यांचं निधन झालं। आणि याच उपचारादरम्यान त्यांची जी पहिली बायको होती आणि त्या पहिल्या बायकोचा जो मुलगा होता त्या मुलाला संपूर्ण घडलेला प्रकार सतीश देशमुख यांनी सांगितला होता आणि त्यांनीच ही संपूर्ण घटना नाशिकच्या मसरूळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितली होती आणि पोलिसांनी आता या 2ही संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय, कायदेशीर कारवाई त्यांच्यावर सुरू आहे। पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं। त्यांनी त्यांच्या पहिल्या बायकोला धोका दिला म्हणून दुसऱ्या बाईच्या संपर्कात आले आणि दुसऱ्या बाईनं यांना धोका दिला आणि ती तिसऱ्याच माणसाच्या संपर्कात गेली, असंच आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर वाटतं। तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।